एबीपी माझामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती डॉक्टर मोनाली रहाळकर दिसत आहेत. तुमचंही स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही पण एक वेगळ्या अर्थाने सेलिब्रिटी झालात. हो, गुगल केलं की तुमचं नाव येतं त्याच्यावरती. इंडियन कपल आणि बऱ्याचशा इंग्रजी माध्यमांनाही तुमची मुलाखत केली. प्रेक्षकांसाठी त्यांना आपण का इन्व्हाइट केले तर गेल्या काही दिवसापासून विशेषतः निकोलस वेट हा जो ब्रिटिश पत्रकार आहे, जे न्यूयॉर्क टाइम्सचे सायन्स एडिटर होते, त्यांनी जे 12,000 शब्दाचं आर्टिकल लिहिलं, जे मी तुम्हाला डिकोडिंग करून सांगितलं होतं, आणि तिथून ती पुन्हा चर्चा सुरू झाली की वुहान हे ते सेंटर आहे का की ज्या सेंटर मधून हा जो कोरोनाचा नवीन व्हायरस आहे, आता 18 महिने झाले की त्या व्हायरसचं जे ओरिजिनेशन आहे ते काय आहे हे आपल्याला कळालेलं नाहीये. आणि मग ती चर्चा सुरू झाली की गेन ऑफ फंक्शन रिसर्च ज्याला म्हटलं जातं, त्या गेन ऑफ फंक्शन रिसर्च म्हणजे अशा पद्धतीचं संशोधन, त्या मॅडम आपल्याला रहाळकर मॅडम आणखी चांगल्या पद्धतीने सांगतील, अशा पद्धतीचं संशोधन की गोईंग अहेड वन स्टेप फॉरवर्ड, कुठल्याही विषाणूपेक्षा आपण एक पाऊल पुढे राहूया. आणि मग ते अशा पद्धतीचं जगभरामध्ये संशोधन होतं. आणि ते संशोधन करत असतानाच कदाचित अशा पद्धतीचा एक व्हायरस तयार झाला का की ज्याचं जिनोम सिक्वेन्सिंग किंवा ज्याचं मॉडिफिकेशन आपण बघतोय, मग त्यात दुसरी लाट आली, काही देशामध्ये तिसरी लाट आली, आणि मग तो आता एक डिवॅस्टेटिंग एक असा डेव्हिल ठरलेला आहे की आपल्याला त्याला कंट्रोल करण्यामध्ये खूप अडचणी येतात. सो तो निकोलस वेटच्या नंतर ह्या पुन्हा चर्चेला जगभरामध्ये सुरुवात झाली. आणि आता मॅडम ज्या ग्रुपच्या सदस्य आहेत, ड्रास्टिक, एम आय करेक्ट मॅडम? हो, म्हणजे ड्रास्टिक ग्रुप एक आहे आणि अजून इतर वैज्ञानिकांचाही आमचा ग्रुप आहे. 16-17 वैज्ञानिक आहेत. न्यूझीलंडच्या ऑकलंड 26 आहेत. मी सांगते तुम्हाला 26 आहे. हा पण वैज्ञानिकांचा ग्रुप आहे की जो हे डिकोडिंग करतोय. बाय द वे, प्रेक्षकांसाठी की कुठल्याही कन्क्लुजनला येऊ नका. दिस इज नॉट अ बायोलॉजिकल वॉर वेज्ड बाय द चायना. त्यांनी आपल्यावरती अशा पद्धतीचं काही करायचा प्रयत्न केलाय. हे ऍज लॉंग ऍज तुमच्याकडे फार मूलभूत पद्धतीचे पुरावे येत नाहीत तोपर्यंत तसं कन्क्लुजन करणं, आणि जे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी केलं त्यांच्या काळामध्ये, आणि मग जगभरामध्ये वैज्ञानिकामध्ये पण एक 2 गट पडले. पत्रकारामध्ये पण ऑब्जेक्टिव्हिटी मिस होती असं मी मानतो, कारण अमेरिकन माध्यमांनी त्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे काही म्हणत होते चायनीज व्हायरस, त्याला क्रिटिसाइज केलं. आणि मग आता असं दिसतंय की ते रेक्टिफाय मोडमध्ये आहेत, ते स्वतःही रेक्टिफाय करतात. कारण जो बायडन यांनी काही दिवसापूर्वीच तिथल्या मिलिटरी इंटेलिजन्सला सांगितलं की तुम्ही 3 महिन्यामध्ये याचं जे ओरिजिनेशन आहे त्याबद्दल जे काही जगभरामध्ये आता चर्चा होते, किमान अमेरिकन लोकांसाठी तरी सांगा की याचं ओरिजिनेशन जे आहे ते काय आहे. सो डॉक्टर मोनाली रहाळकर हे भारत सरकारचं जे बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचं आगरकर इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं, DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. एम आय करेक्ट ना? नाही, बायोटेक्नॉलॉजी नाही, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यांनी आणि डॉक्टर राहुल भोलकर या दोघांनी मिळून ते डिकोडिंग करायचा प्रयत्न केलेला आहे की वुहान पॉसिबल लीक थेरी ही जी आहे, मी पॉसिबल हा शब्दही जाणीवपूर्वक वापरला, ती बरोबर आहे का. पण मॅडम त्याच्या आधी संस्था आणि व्यक्ती याचं आपण डिकोडिंग करून बघू. जी चायनीज बॅट वुमन आहे शी जिंगली, ती कोण आहे, तिच्याबद्दल थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके, नमस्कार. एबीपी माझातर्फे आपण मला इथे बोलवलं तर त्यासाठी मी खूप खूप आपली आभारी आहे. आणि मला अत्यंत आनंद होतोय की एक वैज्ञानिक म्हणून माझा दृष्टिकोन तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, त्याच्या आधी मला सांगायचं आहे की आम्ही साधारण म्हणजे मागच्या वर्षी, आता जवळजवळ 1.25 वर्ष झालं असेल आम्ही याच्यावरती रिसर्च करतो. आपल्याला सगळ्यांना निकोलस वेटचं आर्टिकल आता आपण बघितलं असेल, पण आमचं जे काम आहे ते ऑलमोस्ट 1.25 वर्ष झाले सुरू झालंय, जेव्हापासून करोना महामारी आपल्या भारतामध्ये आली किंवा ना सुरू झाली वुहानमध्ये, नंतर इटलीमध्ये आली आणि मग तिथून जगभरामध्ये पसरली. त्याच्यानंतरच आमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित झाले होते की नक्की काय आहे. आणि म्हणजे कसं झालेलं की जगामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा चालू होत्या इंटरनेटवरती,
आणि बऱ्याचशा ज्या चर्चा होत्या त्या कॉन्स्पिरसी थिअरीकडे जाणाऱ्या होत्या की ना हे चीननी मुद्दामून सोडलेलं शस्त्र असेल किंवा ना बायोवेपन असेल, अशा प्रकारच्या बऱ्याच चर्चा चालू होत्या. त्यात कुठेतरी मग सायंटिफिक गोष्टी म्हणजे काय रिसर्च पेपर गोळा करणे याच्यावरती आम्ही भर दिला, कारण की आमच्या असं लक्षात आलं की हे सगळं सायन्स किंवा विज्ञानाशी संबंधित आहे आणि आम्ही वैज्ञानिक आहोत, सो ते पहिल्यांदा केलं पाहिजे असा आमचा दृष्टिकोन होता. तर तर ही जी बॅट वुमन आहे तर आपल्याला म्हणजे मला सांगा असं वाटेल की आम्ही तिच्या इंटरव्ह्यू पासून मे बी सुरुवात केली. काही पेपर्स वाचले होते आधी, त्याच्यामध्ये बऱ्याच 2 महत्वाचे पेपर त्यावेळी आलेले. एक तर लॅन्सेट मधला पेपर, मे बी तुम्ही निकोलस वेडच्या आर्टिकल मध्ये ऐकलं असेल, लॅन्सेट. आणि मग नंतर जो होता तो म्हणजे नेचर मेडिसिन मधला पेपर. हे दोन्ही पेपर असं आपल्याला सांगतात की म्हणजे करोनाचा जो उत्पत्ती आहे ती पूर्ण नैसर्गिक आहे, त्याचा लॅबशी काही संबंध नाहीये. पण आपण सगळ्यांनी बघितलं असेल की वुहान जे आहे तर वुहानमध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जी आहे मोठी लॅब, सगळ्यांनीच त्याचे फोटो बघितले होते त्यावेळेस आणि सगळ्यांच्याच मनात कुठेतरी संशय होता की आणि ही बॅट लेडी म्हणजे झेंगलीशी नेमकी कोण याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना उत्सुकता होती. तर त्यावेळेस एक इंटरव्ह्यू आला होता तिचा 2000 म्हणजे मागच्या वर्षी मार्च मध्ये आला होता तो सायंटिफिक अमेरिकन या जर्नलमध्ये. तर जी बॅट लेडी आहे किंवा बॅट वुमन आहे तर ती झेंगलीशी जी आहे ती तिथल्या त्या सेंटरची प्रमुख आहे, सेंटर फॉर इमर्जिंग डिसीजेसची. आणि तिने आतापर्यंत म्हणजे त्यांनी आतापर्यंत SARS-1 जो झाला होता, सार्स जो चायनामध्ये सुरू झाला होता, त्याच्यानंतर मग तिने की हा नक्की कसा आला यासाठी युनान मधल्या अनेक गुहांचा शोध तिने सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जे वटवागळं आहेत म्हणजे हॉर्सशू जातीची पर्टिक्युलरली वटवागळं जी आहेत त्यांच्यावरती तिने रिसर्च सुरू केला आणि त्यांचे ती विष्ठेचे नमुने आणणे, त्याचं अनालिसिस करणे, असं सगळं तिचं चालू होतं. सो त्या इंटरव्ह्यू मला बरीच माहिती कळली की तिने आतापर्यंत कुठल्या कुठल्या ठिकाणी ती जाऊन आलेली आहे आणि तिने कुठले कुठले नमुने गोळा केलेले आहेत. मग त्यातूनच आमचा पुढचा इंटरेस्टिंग जो आपल्याला असं म्हणता येईल की इट इज अ सायंटिफिक डिटेक्टिव्ह स्टोरी किंवा जी थ्रिलर स्टोरी थोडीशी सुरू होते संशोधनातली, ती कुठेतरी मला सांगायची तुम्हाला, तर ती मी सांगते. पण त्याच्यासोबत वुहान लॅब जी आहे आणि BSL-4, BSL-2, BSL-1 हे पण काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आधी सांगा, म्हणजे अगदी डिकोडिंग करतच जाऊ. बरोबर. तर वुहानमध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही सगळ्यात मोठी तिथली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे करोना व्हायरसेस किंवा व्हायरसेसवर काम करणारी. त्याच्याशिवाय वुहान CDC म्हणजे सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अशी पण एक संस्था आहे, तिथेही बॅट करोना व्हायरसेसवर काम चालतं आणि वुहान इन्स्टिट्यूटही आहे. आता आपण जे म्हणलात की BSL म्हणजे काय, तर बायो सेफ्टी लेवल. तर बायो सेफ्टी लेवल मध्ये 4 लेवल्स असतात. बायो सेफ्टी लेवल 1 ही सगळ्यात कमी, 2 त्याच्यानंतर 3 आणि 4. तर 1 म्हणजे कशी की आपण जी प्रयोगशाळा नेहमीची बघतो लॅब, म्हणजे एखादी नॉर्मल लॅब जी आपण एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये बघतो, जिथे काही असे पॅथोजन्स किंवा ना घातक असे कुठले जीवाणू किंवा विषाणूंचे आपण प्रयोग करू शकत नाही, बरोबर. S2 जी लॅब आहे BSL-2 त्याच्यामध्ये थोडंसं जास्ती प्रोटेक्शन असतं, म्हणजे तिथे आपल्याला जे आपण लॅब कोट्स घालतो ते सगळ्यात मोठे घालायचे, त्यानंतर गॉगल्स आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि लॅमिनार एअर फ्लो मध्ये काम करावं लागतं. आणि BSL-3 त्याच्यापेक्षा थोडीशी वरची पायरी आहे. तर आपण जी सगळेजण जी लॅब बघतो ती BSL-4 ची लॅब आहे ना, झेंगलीशी आपण बघतो त्या ऍस्ट्रोनॉट सूट मध्ये आणि हे सगळं बघतो आपण, ती सगळ्यात हाय लेवलची लॅब आहे. पण म्हणजे त्या लॅबमध्ये सगळ्याच गोष्टी व्हायच्या असं नाही. तर आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छिते की झेंगलीशीनी स्वतःच अशी कबुली दिली की त्यांचा जो करोना व्हायरसवरचा जो रिसर्च होता तो BSL-2 आणि 3 या लेवलवरती व्हायचा. 4 म्हणजे कमी सेफ्टी असलेल्या लॅबमध्ये. बरोबर, सेफ्टी लेवल 2 आणि 3च्या लॅबमध्ये व्हायचा त्यांचा रिसर्च. ठीक आहे. आता 2 भौगोलिक स्थानं फार महत्वाची आहेत. बरोबर. एक आहे वुहान आणि दुसरा आहे युनान प्रांत. या दोन्ही मधलं रिलेशनशिप काय आहे? बरोबर. तर मी आता आपल्याला जे सांगितलं की आम्ही त्या झेंगलीशीचा इंटरव्ह्यू बघितला आणि त्याच्यामध्ये आम्हाला युनान मधल्या एका खाणीबद्दल अशी माहिती कळली. तर युनानमध्ये मोजँग नावाची जागा आहे आणि तिथे तिने असं वर्णन केलं होतं की 2012 साली तिथे 6 मजूर गेले होते युनान मधल्या त्या खाणीमध्ये आणि ते बॅटची जी म्हणजे वटवाघळांची जी विष्ठा असते ती साफ करायला गेले होते आणि त्यातले 3 जे ते मृत्युमुखी पडले आणि त्यांना न्यूमोनिया झाला होता. ही गोष्ट तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती. आता दुसरा असा संबंध आहे की आता तुम्ही जर बघितलं सार्स करोना व्हायरस 2 जो आहे त्याचा जो नेक्स्ट जो रिलेटिव्ह आहे किंवा ज्याला आपण चुलत भाऊ म्हणता येईल
तर तो जो आहे त्या व्हायरसचं नाव आहे RATG13. तर आम्ही जी रिसर्चची सुरुवात केली ती आम्ही त्या चुलत भावापासून केली, कारण आपल्याला जर मूळ व्यक्तीचा पत्ता लागत नसेल तर आपण दुसऱ्या व्यक्तीपासून सुरुवात करतो. आम्ही RATG13 ची सुरुवात केली आणि RATG13 जो आला होता तो आमच्या लक्षात आलं की त्याला एक जुनं नाव होतं, म्हणजे झेंगलिशीने त्याचं जुनं नाव जे आहे, जे नंबर होता त्या सॅम्पलचा 4991 असा 4991 नंबर होता, बरोबर. तर तो नंबर रिव्हील केला नव्हता, त्यामुळे ते असं म्हणजे म्हणतात ना की व्योमकेश बक्षी सारखं की ओके हे म्हणजे हे असेल तर म्हणजे मग हे असेल, असं ते आम्हाला करावं लागलं. की मग त्याच्यावरनं आम्हाला कळलं की तोच RATG13 आहे आणि तो सुद्धा त्या मोजँग माईन मधूनच त्यांनी कलेक्ट केला होता. खरं एक थेअरी जी तुमच्या सुरुवातीच्या नंतरचे तुम्ही खूप रिव्हील करणारच आहात, पण वुहान प्रांतामधून ज्याचं ओरिजिनेशन झालं असं म्हटलं जातं, जिथे वेट मार्केट आहे, सगळे जंगली प्राणी तिथे किंवा सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे मिळतात, ती थेअरीच सुरुवातीला ब्लास्ट म्हणजे ती आता डिनायज होतीये. तो ते वुहान प्रांत काय आहे आणि युनान हे जे कनेक्शन आहे, वुहान जे आहे ना ते सेंट्रल चायनामध्ये आहे. वुहान 11 मिलियन लोक राहतात तिथे आणि वुहान मध्ये ह्या 3 इन्स्टिट्यूट्स आहेत. आता वुहान इन्स्टिट्यूट मध्ये झेंगलिशी ज्या होत्या त्यांचा ग्रुप मेजरली युनान मध्ये जाऊन तिथल्या वटवाघळांवर संशोधन करायचा, हे ते कनेक्शन आहे. तर मी आता आपल्याला ते सांगितलं की आम्हाला असं आढळलं की युनान मधल्या काही ज्या गुहा होत्या त्या त्यांचे म्हणजे ठरलेल्या जागा होत्या वेगवेगळे संशोधन म्हणजे तिथून सॅम्पल आणण्याच्या. तर म्हणजे एक शिताव म्हणून केव्ह होती, त्याच्यात त्यांना SARS-1 चे रिलेटिव्ह सापडले. तशी ही जी मोजँग नावाची जी खाण मी आता आपल्याला सांगितलं, तर तिथे ती लोक गेलेली होती 2012 मध्ये आणि आम्हाला असं आढळलं की जो RATG13 मी तुम्हाला सांगितलं जो चुलत भाऊ आहे तो त्यांना खाणीमध्ये मिळाला होता. पण ही जी गोष्ट आहे म्हणजे ह्या दोन्हींमधलं रिलेशन आहे की ते 6 मायनर्स तिथे गेले होते खाण साफ करण्यासाठी वगैरे, ह्या 2 गोष्टी झेंगलिशीने आपल्या कुठे संशोधनामध्ये क्लिअर केलेल्या नाहीयेत. सो ते शोधणं एक प्रकारचं आव्हान होतं की ही एकच अशी खाण होती की ज्याच्या त्या दोन्ही गोष्टी घडल्या होत्या आणि तो आमचा पहिला शोध म्हणताय, सगळ्यात पहिला शोध आम्ही तो लावला. पण शेन जिंगलीनी अलीकडेच असा दावा केला की तिचं जे रेफ्रिजरेटर आहे तिथे जो कोरोना व्हायरस सापडला तो 96.99% आत्ताचा जो RNA आहे त्याच्याशी रिलेट करतो. तोच RATG13 जो 96.2% जो आहे ना. मला त्याला प्रश्न हा विचारायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये शेन जिंगली एकानंतर एक गोष्टी रिव्हील का करते, वाय? ओके, राईट. तो प्रश्न चांगला आहे की तेच मी तुम्हाला तेच म्हटलं सुरुवातीला की आपण मागच्या वर्षी जेव्हा तिने सगळ्यात पहिले तिचा प्रबंध हे केलेला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तिने आपला पेपर आपल्या समोर आणला होता तेव्हा तिने आपल्याला RATG13 कुठून आलाय सांगितलं नव्हतं. तर तो 4991 जो व्हायरस आहे तोच RATG13 हे सांगितलं नव्हतं आपल्याला. आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू तिने डिस्क्लोज करायच्या आधी आम्ही सायंटिस्ट ग्रुपनी शोधल्या आणि आम्ही हे सुद्धा शोधलं की हे मोजँग ठिकाणी तिथेच हे म्हणजे न्यूमोनियाच्या केसेस झालेल्या होत्या, हे सुद्धा आम्ही शोधलेलं आहे, बरोबर. तर असं आहे की तिने मग 7 महिन्यानंतर म्हणजे जुलैमध्ये सांगितलं की हो असे केसेस झाल्या होत्या, त्याबद्दल काही डिटेलमध्ये सांगितलं नाही. तर हे तिचं असं थोडे दिवसांनी मग 11 महिन्यांनी आणखीन काही सांगितलं, हे थोडे दिवसांनी तिची रिव्हील करते गोष्टी. त्याच्यामधनं एक गोष्ट तर स्पष्ट होते की त्यांचं जे आहे ते नरेटिव्ह जे आहे किंवा जे त्यांना सांगायचंय ते त्यांनी एकदम सांगितलेलं नाहीये आणि हळूहळू सांगतात, त्याच्या मागे काहीतरी कारण असायला पाहिजे ना. राईट. हे सगळं जे तुमच्या लक्षात आलं त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागले असतील है ना, त्याचं ओरिजिनेशन काय आहे, कसं तुम्हाला हे सगळं समजत गेलं? बरोबर. सुरुवातीला आम्ही सायंटिफिक पेपरच बघितले. हे जे आम्हाला आता कळलं रिव्हिलेशन मोजँग ठिकाणाबद्दल ते आम्हाला 3 किंवा 4 सायंटिफिक पेपर म्हणजे अगदी काय सायन्स म्हणा, सायंटिफिक अमेरिकन किंवा मग व्हायरोलॉजिकल सिनिका, हे सगळे ऑनलाईन गुगल वरती अवेलेबल आहेत, तुम्ही जर ओपन प्लॅटफॉर्म वरती. आता एक मेन डॉक्युमेंट होतं जे चायनीज प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल होतं ते आम्हाला मग आम्ही इव्हेंच्युअली जेव्हा आम्ही हा पेपर प्री प्रिंटच्या स्वरूपात आणला तेव्हा ट्विटरवरती एक असा ग्रुप होता जे ऑलरेडी हे सगळं डिस्कस करायचे कोरोनाचे ओरिजिन्स बद्दल. तर त्या ट्विटरवरच्या ग्रुपवरती सीकर नावाचा जो भारतीय माणूस आहे ज्याच्याबद्दल आता आपण खूप ऐकतोय, तर सीकरनी आम्हाला मेल केलं की आम्ही सुद्धा म्हणजे जो शोध आम्ही लावला होता ते त्या सगळ्या मिळून त्या लोकांनी सुद्धा ट्विटरवरती
त्यांना कळलं होतं की मोजँग मायनस ती आहे की जिथे हा 6 मायनसला झालेला होता आजार. तर सीकरला एक असा महत्वाचा थिसिस सापडला होता की तो आपण जसं गुगल वापरतो सर्च इंजिन तसं त्यांनी चायनीज जे त्यांचा डेटाबेस आहे CNKI म्हणजे चायनीज नॅशनल नॉलेज इन्फॉर्मेशन डेटाबेस त्याच्यावरती त्यांनी शोधून बघितलं हे कीवर्ड्स देऊन की बाबा मोजँग मायनर्स न्यूमोनिया आणि मग त्याला एक डॉक्युमेंट सापडलं. तर तो काय होतं तर तो एक मास्टर थिसिस होता एका मुलाचा म्हणजे मेडिकल स्टुडंटचा मास्टर थिसिस होता ज्यांनी हे 6 केसेस वरती संशोधन केलं होतं. म्हणजे ते 6ही लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्या मास्टर थिसिसचा मेन उद्देश होता की त्या 6 मायनर्सना जो न्यूमोनिया झाला होता आणि तो बरेच दिवस चालला होता त्यातले 3 लोक गेली या सगळ्यावरती जे रेकॉर्ड केव्हाची गोष्ट आहे त्यांनी थिसिस केला 2012ची. सीकरनी आम्हाला जे सांगितलं ते आता मे मध्ये म्हणजे आमचं प्रिप्रिंट पब्लिश झाल्यावर विद्यार्थ्यांनी जे केलं ते केव्हाचं संशोधन नाही ते शी झेंगलीचे विद्यार्थी नव्हते ते कुनमिंग हॉस्पिटल मधले विद्यार्थी होते. लीग शू त्यांचं नाव होतं लीग शू असं. तर हे जे सगळं म्हणजे हे 2012 मध्ये झालेलं आहे सगळं 2012 मध्ये झाले आणि झेंगलीशी 2013 मध्ये तिथे त्या का गेल्या तर त्यांना असं सांगण्यात आलं की हे हॉर्सशू बॅट मधल्या कोरोना व्हायरसमुळे झालंय आणि सार्स सारखेच ते असू शकतात म्हणून त्या गेल्या होत्या तिकडे त्यांच्या लोकांना घेऊन. आणि मग पुढे असं रिव्हील झालं म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की पुढे 1 नाही तर 3 वर्ष ते त्या बॅटच्या म्हणजे त्या केव्स मध्ये जात होत्या. राईट. सो आता तुमचं जे कन्क्लुजन आहे या पातळीवरती आपण काही बोलूया. तुम्ही कन्क्लुजनच्या लेवलला आलेले आहात का की हे झुनॉटिकली झालेलं आहे और वेदर दिस इज रिअली इंजिनियर्ड? नाही कारण कशा याच्यामध्ये 2-3 शक्यता. आता एक क्लू आम्हाला मिळाला की RATG13 ती माईन आणि तिथून बरेच व्हायरस त्यांनी आणले होते. त्याच्याशिवायही त्यांचं बरंच काम चालू होतं कोरोना व्हायरस वरती. सो झेंगलीशी आपण निकोलस वेटच्या आर्टिकलमध्ये ऐकलं असेल तुम्हाला समजली असेल की कायमेरिक व्हायरसेस म्हणजे एका व्हायरसचं बॅकबोन घेऊन दुसऱ्याचं स्पाईक करणं हेही एक्सपेरिमेंट ती लोक करत होती बरोबर. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे अशा प्रकारचा व्हायरस तयार होऊ शकतो याच्याबद्दल मला म्हणजे शंका तर नक्कीच आहे. अनेक संशोधकांनाही शंका आहे पण आता आपण कन्क्लुसिव्ह असं म्हणू शकत नाही. हे सगळे काय म्हणतात परिस्थितीजन्य पुरावे आहेत ना सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस आहेत. आता आपल्याला जर का कन्क्लुजन काही हवं असेल याच्यातून तर आता जे म्हणजे अजून काही याच्यातून निघालं म्हणजे एकतर ओपन सोर्स मधून जसं आम्ही करतोय ड्रास्टिक टीम आहे किंवा आमची सायंटिस्ट टीम आहे. आम्ही अजून यांनी जमा केलेले जिनोम्सही आहेत बरेच म्हणजे त्यांचे जे पेशंट्स जे ऍडमिट झाले होते पहिले त्यांच्या ब्लडच्या नमुन्याचं त्यांनी हायर लेवलवरती मेटाजिनॉमिक्स असं ते टेक्निक आहे. तर मी स्वतः सुद्धा ते नमुन्यांचा अभ्यास करतेय. त्याच्यात सुद्धा काही क्लू मिळू शकतो की त्याच्यामधल्या ना काही सिक्वेन्स मध्ये लॅबोरेटरीचा ट्रेस सापडतोय का. तर हे सगळं आमचं शास्त्रीय विषयावर चालूच आहे. शिवाय आता जसं आपण सांगितलं अमेरिकन इंटेलिजन्सनी 90 दिवसात याचा शोध लावायचं त्यांना सांगण्यात आले आहे जो बायडननी. तर मग तेही चालू आहे. तर अशा ह्याच्यावरती काहीतरी पुढे निघू शकेल आणि मे बी याचा शोध लागू शकेल. पण मला म्हणजे अशी एक गोष्ट सांगायची आहे की हे सगळं जे बाहेर आलं त्यांच्या गोष्टी म्हणजे इव्हन जे पीटर डॅझॅकशी इको हेल्थ अलायन्सशी त्यांचं जे कनेक्शन आहे तेही बाहेर आलेलं आहे. त्यांना जे तेही कळलेलं आहे आणि अशा बऱ्याच म्हणजे कॉम्प्लेक्स गोष्टी ज्याच्याबद्दल लोक बोलायला घाबरत होते की बाबा हे चायनाशी संबंधित आहे तर आपण कसं बोलायचं. तर आता शास्त्रीय लोक आणि नॉर्मल लोक सुद्धा हे वाचतायत म्हणजे आता पेपरमध्ये आमचे आर्टिकल वाचतायत आणि चांगल्या प्रकारे कमेंट्स आहेत त्यांना हे गोष्टी कळतायत. आय थिंक ते जास्ती महत्वाचं आहे कारण आता इश्यू असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी ते आणत होते कोरोना व्हायरसचे सॅम्पल आणत होते त्याच्यावर रिसर्च करत होते सेफ्टी लेवल पण लो होती. या सगळ्यातून असं आहे की पुढची जी डेंजर्स आहेत म्हणजे पुढच्या काळामध्ये सुद्धा तिथून असे व्हायरस निघू शकतात. एक धागा इथे सुटतोय आपला की त्या विद्यार्थ्यांनी ज्या न्यूमोनियाचा अभ्यास केला बरोबर आणि आता जो न्यूमोनिया आपल्या कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन नंतर दिसतोय त्याच्यात किती सिमिलॅरिटी आहे. त्याच्यात म्हणजे कसं आहे की डिसीज मध्ये खूपच साधर्म्य आहे. तोच आमचा पेपर आहे रिसर्च पेपर जो आम्ही छापला त्याच्यावरच छापला फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थवर आणि तो पिअर रिव्ह्यूड पेपर होता आणि म्हणूनच त्याला आता महत्व आता असं आलंय की 60,000च्या वर लोकांनी तो बघितलाय. कारण मी तुम्हाला थोडक्यात सिमिलॅरिटी सांगते की जी प्रायमरी सिम्पटम्स होती तर ती म्हणजे की ताप येणं खोकला आणि न्यूमोनिया होणं किंवा श्वास घ्यायला त्रास ती सेम होती.
त्यानंतर जे सिटी स्कॅन्स होते त्याचे पण त्याच्यामध्ये सगळे होते सिटी स्कॅन सुद्धा सिमिलर होते. ओके. रेडिओलॉजिस्टना आम्ही दाखवलेले होते. त्याच्यामध्ये ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज म्हणजे छातीमध्ये जे लंग्स मध्ये जे पॅचेस ग्रे कलरचे दिसतात ते सुद्धा तसेच होते. आणि जी औषध उपचार दिलेले होते, औषध योजना केलेली होती ती सुद्धा सिमिलर होती. एक असं पण सांगता येईल की रक्तांच्या गुठळ्या ज्या होत आहेत पेशंटमध्ये त्या सुद्धा सिमिलर होत्या. आणि त्याच्यावर तेव्हाचे जे डॉक्टर होते, तर आता एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की झॉंग नानशान जे आता तिकडचे आपल्याला अँथनी फाउची या लेवलचे डॉक्टर म्हणजे झॉंग नानशान चायनामधले, झॉंग नानशान या लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी सल्ला दिला होता. म्हणजे 2 पेशंट खूप दिवस आजारी होते ना, त्यांना झॉंग नानशाननी डायरेक्टली असं सांगितलं होतं की व्हायरल न्यूमोनिया आहे आणि त्या बॅट्सशी संबंधित असा व्हायरल न्यूमोनिया सार्स सारखा असू शकतो. आणि म्हणून त्या लोकांनी एवढी काळजी घेतली, एवढं संशोधन केलं त्याच्यावर. आणि पण अल्टिमेटली आमच्या ह्याच्यात आम्ही असं कन्क्लूड केलंय की तो म्हणजे इव्हन त्या जो मास्टर थिसिस आहे त्यातही असं कन्क्लुजन आहे की सार्स सारखा न्यूमोनिया होता. आता तो कोविड सारखा आहे हे आम्हाला म्हणजे सापडलं, कारण आता कोविडचं सगळीच केस आपल्या समोर आहे. बरोबर, कोविड कसा आहे आपल्याला आता माहितीये. त्यावेळी कोविड नव्हता ना, आता कोविड असल्यामुळे जे त्याची जी कॉम्प्लिकेशन्स होती कोविड मधली, जसं की रक्ताच्या गुठळ्या होणं, जे सार्स मध्ये नव्हते त्यावेळेस, किंवा पॅथॉलॉजिकल आता चेंजेस समोर येत आहे की हा डिसीज त्याच्याशी सिमिलर आहे. असं फक्त असं आहे की आता तोच व्हायरस होता का हे आपल्याला नाही सांगता येणार आता. राईट. एक काउंटर प्रश्न असा येऊ शकतो की ज्याला इंटरमिडिएटर म्हणतात, कुठून कुठे कशा पद्धतीने गेला. HIV इंटरमिडिएटर शोधायला आपल्याला 2 दशकं लागली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे की तुम्हाला हा इंटरमिडिएटर पेंगुलिन आहे की बॅट आहे हे सांगता येत नाही. राईट. सो चीन अशी आर्ग्युमेंट करू शकतो किंवा शेंगली अशी आर्ग्युमेंट करू शकतात की HIV जो विषाणू आहे तो ज्या चिंपांझी मधून आला त्याचं संशोधन व्हायला आपल्याला 2 दशकं लागली. सो वाय वी हॅव टू जम्प सो अर्ली. बरोबर. त्यांचं जी म्हणजे पँगोलिनची थिअरी होती, इंटरमिजिएट होस्ट म्हणून पहिल्यांदा पँगोलिनला त्यांनी म्हणजे पुढे आला होता पँगोलिन. असं झालं होतं की फेब्रुवारी म्हणजे आता मागच्या फेब्रुवारी म्हणजे हा करोना व्हायरस सुरू झाल्यावरती लगेचच 2 महिन्यात त्यांनी 4 पेपर आले होते आणि ते सांगत होते की पँगोलिन असू शकतो इंटरमिजिएट होस्ट. पण ते नंतर पुढे सगळं डिस्प्रूव्ह झालं, कारण काय झालेलं होतं की ते स्मगल पँगोलिनची एक बॅच होती, त्याच्यामधल्या सॅम्पल मधनं हे सगळे पेपर्स त्यांनी काढले होते की या सॅम्पल मध्ये त्यांना असं आढळलं की जो स्पाइक प्रोटीन होता आताच्या करोना व्हायरसचा तो आणि पँगोलिनचा सेम आहे, त्यामुळे तो इंटरमिजिएट होस्ट असू शकतो. पण पुढे त्या सगळ्या सॅम्पलचे जे म्हणजे अनालिसिस होतं ना त्याच्याबद्दलच पुढे वादविवाद निर्माण झालेत आणि त्या सगळ्या पेपर बद्दल प्रश्नोत्तर म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. सो आता कोणी असं पँगोलिनला फारसं काही त्याच्यामध्ये म्हणजे रोल नाही आपल्याला म्हणता येणार. म्हणजे ती लोक सुद्धा पँगोलिन त्याला प्रमोट नाही करत आहे थिअरी म्हणून. ऑफकोर्स WHO टीम तिथे गेलेली होती तेव्हा त्यांनी बरेच दुसरे अॅनिमलही बघण्याचा प्रयत्न केला की ना इंटरमिजिएट होस्ट कुठले असू शकतात. म्हणजे वटवाघळांमधनं ते जे सी फूड मार्केटमध्ये अॅनिमल्स होते त्याच्यावरती त्यांनी बराच शोध घेतला, पण 80,000 नमुन्यांमधून एकही नमुना पॉझिटिव्ह आलेला नाहीये त्यांना, त्यामुळे इंटरमिजिएट होस्ट त्यांना नाही मिळालेला तेव्हा. सो ते ऑफकोर्स तुम्ही म्हणताय तसं चायनीज सायंटिस्ट असं आता म्हणू शकतात की ना अजून आम्हाला शोध घेतला पाहिजे, पण त्यांना काहीच सापडलेलं नाहीये. त्यामुळे आता म्हणजे जे बाकीची इंटरनॅशनल कम्युनिटी आहे ती म्हणते की एकतर आता आम्हाला शोध घेऊ द्या ट्रान्सपरंट पद्धतीने, बरोबर, आणि लॅब लीकचा पण आम्हाला शोध घेऊ द्या, कारण म्हणजे जी नॅचरल थिअरी जी आहे त्याला सपोर्ट करणारे काही पुरावे ठोस मिळत नाहीयेत. त्यामुळे मग आता लॅब लीक थिअरी जी आहे ती खूप प्रॉबेबल जी आपल्याला वाटते त्याच्याबद्दल आम्हाला शोध घेऊ द्या असा इंटरनॅशनल कम्युनिटीचा असा दृष्टिकोन आहे सध्या. एक खरं म्हणजे राहिलं ते मूळचा प्रश्न होता तो मी विचारायचा राहिला. तुम्ही किती कागदपत्र तपासली, किती काळ हे संशोधन चाललं, आणि ज्या सिकर्स म्हणजे ज्या अज्ञात व्यक्तीबद्दल ज्या सायन्स टीचर आहेत किंवा आहे असं म्हटलं जातं, हु इज ही और हु इज शी? आजच्या टाइम्स मध्ये सिकर बद्दल सांगते तर टाइम्स मध्ये आजच्या त्याचा थोडीशी आलेला इंटरव्ह्यू आलेला आहे. तर तो भुवनेश्वर मध्ये राहतो, इंडिया मधलाच आहे आणि त्याची बॅकग्राऊंड आर्किटेक्चर वगैरे अशी आहे. पण मेन म्हणजे त्याला कसं ह्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि चायनीज थोडस ज्ञान असल्यामुळे त्यांनी त्याचं डेटाबेस मधलं संशोधन म्हणा किंवा जी म्हणजे बायोलॉजीची त्याची जी आवड आहे आणि
खोलात जायची वृत्ती आहे, त्याच्यावरनं हे सगळ्या गोष्टी त्याला बरेचसे थिसिस त्यालाच मिळालेले आहेत. राईट. आम्ही पण अनेक डॉक्युमेंट पाहिली. आम्ही ओपन सोर्स मधले जे पेपर्स आहेत हे सगळे, तर ते सगळे बघितले आणि त्यानंतरही आमचा शोध जवळजवळ चालूच आहे, कारण आम्हाला हे जे मेन आमचा जो रिसर्च पेपर आहे तो आम्ही जुलैमध्ये पूर्ण केला आणि जुलैमध्ये आम्ही जून एंडलाच आम्ही मागच्या वर्षी कम्युनिकेट केला होता आणि मग तो म्हणजे रिव्ह्यू होऊन छापायला ऑक्टोबर उजाडला. त्यानंतर मग तेही चालूच होतं, पण त्याच्याशिवाय मग मी स्वतः RATG 13चा जो डेटा आहे तोही बघितला. त्याच्यावरही माझे काही प्रीप्रिंट आलेले आहेत आणि मग झेंगडीशीनी एक असं नेचर पेपरला तिच्या अडेंडम म्हणून छापलं होतं की अधिक माहिती तिने दिली होती त्या ना, खूप 11 महिन्यांनी उशिरा अशी थोडीशी माहिती दिली होती. मग त्याला चॅलेंज करणाऱ्या गोष्टी त्याही आम्ही लिहिलेल्या होत्या. शिवाय आम्ही 3 पत्र WHO जे रिपोर्ट जो प्रदर्शित केला, तर त्याच्यावरती आम्ही 3 पत्र अशी 26 आम्ही सायंटिस्ट आहोत इंटरनॅशनल, असे एकत्र येऊन आम्ही म्हणजे आमचा एक सायंटिफिक ग्रुपही आहे जो आम्ही झूमवर वगैरे भेटतो. तर आम्ही 3 ओपन लेटर्स प्रदर्शित केले. त्याच्यामध्ये आम्ही खूप डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की कसा शोध व्हायला पाहिजे, म्हणजे कुठल्या लेवलला शोध व्हायला पाहिजे, तिथले सगळे डॉक्युमेंट्स, लॅबचे डिटेल्स हे सगळे कळायला पाहिजे. असं म्हणजे ते वॉल स्ट्रीट जर्नल वगैरे मोठ्या ह्यांनी छापलेले आहेत, ते ओपन आहेत, तुम्ही बघू शकता. आणि न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आहे. सो आमचं जे काम आहे ना ते नंतर नंतर मग असं काय म्हणता येईल की प्रबोधनात्मक होतं की हे बाहेर आलं पाहिजे किंवा याचा शोध लागला पाहिजे, त्याचा तपास लागला पाहिजे, अशा प्रकारे आमचा तो व्हॉइस होता. आजही मी माझं संशोधन चालूच आहे, कारण त्यांचा बराच डेटा अवेलेबल आहे ऑनलाईन याच्यावरती. तर त्याच्यातून काही नवीन अजूनही आम्हा सगळ्या टीमलाही मिळू शकतं नवीन काहीतरी. नाही, एक उपप्रश्न असा निर्माण होतो की जर हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे, त्याचा ऍक्सेस हाच मुद्दा आहे ना की भाषा, चीनी भाषा. अदरवाइज दे कॅन क्लेम वी हॅव एव्हरीथिंग दॅट इज इन पब्लिक डोमेन. 2 गोष्टी आहेत, म्हणजे की काही गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आहेत ज्या इंग्लिश मध्ये आहेत त्या, आणि त्यांचे जे थिसिस आहेत म्हणजे मास्टर किंवा PhD ते चायनीज भाषेमध्ये आहेत, बरोबर. तर हे बघा, प्रश्न असा आहे की बऱ्याच गोष्टी असतात आपल्या समोर, पण आपल्याला काय शोधायचंय हे जर का आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्या दिसतात, बरोबर. नाही तर मग असं झालं असतं की असे 25-26 लोकच नसते ना दिसले, आपल्याला हजारो लोकांनी शोधलेलं दिसलं असतं. आपल्याकडे काय होतंय ना, आता आमचे पण म्हणजे काही व्हिडिओज बघून लोक असं म्हणतात आम्हाला हे सगळं माहितीच होतं, मग का नाही ती लोक पुढे आली, का नाही त्याच्यावर रिसर्च केला. म्हणजे असं का की पूर्ण भारतामध्ये जॉईनिंग द डॉट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो काय शोधायचं हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ते सापडतं. आणि चायनीज भाषेमधलं बरोबर आहे, आता मला पण काही काही गोष्टी माहिती नाही कशा शोधायच्या, पण काही काही लोक त्यातही एक्सपर्ट आहेत आमच्या ग्रुपमध्ये, तर मग ते शोधतात. मग मी गुगल ट्रान्सलेट वापरून आम्ही ते सगळं करू शकतो ट्रान्सलेशन, कारण इव्हन हा थिसिस पण आम्ही गुगल ट्रान्सलेशननीच पूर्ण ट्रान्सलेट केला होता. म्हणजे अक्षरशः मग शब्द आम्ही ट्रान्सलेट केले, कारण त्याचं डिटेल आम्हाला कळले नसतील तर. एक शेवटचा प्रश्न विचारतो, थोडासा लार्ज पर्स्पेक्टिव्ह मध्ये. गेन ऑफ रिसर्च फंक्शनिंगला भविष्यामध्ये याचा किती तोटा होऊ शकतो जर ती लॅबलिक थेअरी प्रूव्ह झाली तर? हो, चांगला प्रश्न आहे हा. गेन ऑफ फंक्शन म्हणजे एखाद्या व्हायरसला अजून किंवा एखाद्या बॅक्टेरियाला अजून पॅथोजेनिक किंवा डेंजरस बनवणं. तर इन जनरल ह्या म्हणजे गेन ऑफ फंक्शन वरती 2014 मध्येच अमेरिकेमध्ये बॅन आला होता, ओबामा ऍडमिनिस्ट्रेशन असताना. तर आणि 2017 मध्ये तो बॅन उठला होता. तर आता त्याच्यावरती बॅन असंच नाहीये, पण गेन ऑफ फंक्शननी जे काही व्हायरस किंवा हे तयार होतील अजून, ते आपल्याला नक्कीच घातक असणार आहेत. कारण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दुसरं उदाहरण देते की बर्ड फ्लू आहे. आता बर्ड फ्लू जो आहे तो पक्ष्यांमध्ये होता ना आधी, तर तो आता माणसांमध्ये कसा येऊ शकेल याच्यावरती काही लोकांनी आधीच रिसर्च सुरू केलेला. मग त्यांना अजून पॅथोजेनिक बनवण्यासाठी काही छोट्या अॅनिमल्स मध्ये प्रयोग केले, आणि मग समजा त्यांनी असे काही अॅनिमल्स मधले जे काही म्हणजे हे झालेले व्हायरस आहेत तसे समजा खरंच आपल्याला त्यांनी इन्फेक्ट केलं, तर तो बर्ड फ्लू आता माणसामध्ये जम्प करू शकतो. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आधीच आपल्याला काही कमी नाही आहे व्हायरस डायरेक्ट हे करणारे. जसं न्यूक्लिअर पॉवरला कंट्रोल करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय बॉडी आहे, तसं गेन ऑफ रिसर्च फंक्शनला कंट्रोल करण्यासाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय बॉडीची गरज आहे का?
सध्या त्याच्यावर खूप म्हणजे चालू आहे वाद. आता परत या कोरोना व्हायरसमुळे हे झालेलं आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे काही महत्वाचे सायंटिस्ट आहेत, जसं प्रोफेसर रिचर्ड इब्राईट आहेत, ते सुद्धा ह्याच्याबद्दल बरेच त्यांनी आवाज उठवलेला आहे आपला. त्यानंतर सिमॉन म्हणून एक जे आहेत, म्हणजे त्यांचं मी आडनाव विसरले, फ्रेंच एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी पण म्हटलं होतं की म्हणजे हे कसं आहे की इट इज लाईक अ बॉक्स, ती समजा चुकून ओपन झाली तर मग पुढचं काय होईल डिव्हास्टेशन ते सांगता येत नाही, बरोबर. तर अशा प्रकारचं आहे आणि देर इज म्हणजे माझ्या मते काहीतरी असं म्हणजे डिस्कशन बॉडी किंवा अशी होती, इंटरनॅशनल बॉडी असायला पाहिजे खरं म्हणजे, पण असं काही मला वाटतं आता अस्तित्वात नाहीये. आय एम नॉट व्हेरी अवेअर ऑफ इट, पण आता नो सच बॉडी इज देअर नाउ, पीपल आर डिस्कसिंग विथ इट. तर पाहिजे अशी काही. थँक्यू मॅडम. मला वाटत नाही की आपण सगळे डॉट्स जोडू शकलो. तुम्ही सांगताय की स्टील वी आर वेटिंग टू कम टू एनी कन्क्लुजन, राईट? सो प्रेक्षकांसाठी मला माहिती आहे की यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आणखी डिकोडिंग करण्याची गरज आहे, पण मोनाली रहाळकर मॅडम यांनी आपल्याला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये हे जे वुहान पॉसिबल लीक थेअरी आहे ती सांगायचा प्रयत्न केला. आणि मला खात्री आहे मॅडम की मला पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल, कारण बऱ्याच प्रेक्षकांचे या व्हिडिओच्या खाली पोस्ट येतील आणि 90 दिवसानंतर ज्या वेळेला जो बायडन यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन कडून या संदर्भातला काही खुलासा येईल त्यावेळेला. पण याहीपेक्षा वेगळं आपल्या प्रेक्षकांसाठी की हे इतकं सोपं नाहीये. आता कॉड 4 म्हणून ज्याला आपण ओळखतो, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत, तो एक साऊथ एशियन नॅटो ची एक अलायन्स म्हणून समोर येते. ऑस्ट्रेलिया आणि चायना हा तणाव वाढत चाललेला आहे, अमेरिका आणि चीन हा पण तणाव वाढत चाललेला आहे आणि त्यातला सर्वात कळीचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे हा जो कोरोना व्हायरस आहे आणि त्या निमित्ताने जगभरामध्ये जे थैमान सध्या सुरू आहे ते. कदाचित ही जी वुहान लीक थिअरी आहे ती जर प्रूव्ह झाली तर चीन हा जगाच्या दृष्टीनं सर्वात मोठा खलनायक ठरू शकतो. आपण थांबूया इथे. आपण काहीही कन्क्लुजन केलेलं नाहीये. दिस इज प्युअर सायन्स. आपण ते वैज्ञानिक दृष्टीनंच समजून घेतलंय, तर आपल्या प्रेक्षकामध्ये तो दृष्टिकोन वाढायला हवा. थँक्यू सो मच मॅडम. टेक केअर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.